समध्यासनी तुमचे स्थान ठाव आहे जी. मनात शंका नको, स्पष्ट असायला हवं. सूर्यप्रकाशा इतकं. माझी जागा देवांच्या पायाशी आहे आणि त्यांच्या मनात माझी काय जागा आहे हे ठाव आहे मला. तीही वेळ येईलच कधीतरी जेव्हा हे तुला तुझं स्थान दाखवतील. तसं कधीच नाही होणार, आणि तसं झालंच तर म्या जिती नाही राहायची. हे होईल तेव्हा होईल, पण यावेळेस तरी आहे. म्हणजे माझा पान उतारा करायचा आहे वय तुम्हासनी? नाही, इतकी वाईट नाहीये मी. शुभ कार्य आहे, विश्व कल्याणाचा हेतू आहे. काही बाधा येणार नाही. आणि यांनी गडावर यावं हा आग्रह माझा केवळ माझ्यासाठी नव्हता, तर यज्ञाच्या पवित्र हेतूसाठी होता. पण निमित्त आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाशील कोण कुठे आहे ते. म्या गप आहे म्हणून हे समज करता आहे का तुम्ही? म्हणजे म्या ह्याचा विचार नाही केला का माझी जागा कुठं आहे, पण म्या विचार केला तर ह्यो तंटा वाढत. धमकी देतेस तू मला? तसं नव्ह, पण माझ्या वाड्यावर येऊन मला तुम्ही काय काय बोलून गेला होता ते अजून मी ध्यानात आहे माझ्या. म्या बी किती सहन करावं हे समज, आणि का काहीतरी ठरवायला लागलच. बर, म्हणजे तू निर्णय घेण्यापर्यंत आली असत. कारण ही येळ तुम्ही माझ्यावर आणली. लगीन करून जेव्हा गडाच्या पायथ्याशी आले होते तेव्हा ओल्या हळदीनं उभी होते म्या. का कधी तुम्ही मला गडावर येऊ देत्या? तेव्हा धरणं आजवर म्या वाटच बघते आहे. का कधी दिस उजाडल आणि मला माझा मान मिळेल? तुला तुझ्या मान सन्मानाची चिंता आहे तर, पण तुझ्या येण्याने माझा मान सन्मान पायदळी तुडवला गेला. त्याचं काय? लग्नाआधी तुला ठाऊक होतं की त्यांची पत्नी त्यांची 12 वर्षापासून जेजुरीत प्रतीक्षा करते आहे, तरी तू मुंडाळ्या बांधून तयार झालीस. ज्यांच्याशी विवाह करणार आहे त्यांनी कोणासोबत तरी सप्तपदी घेतली आहे हे ठाऊक असूनही तू चंदनपुरीहून नळदुर्गाला आलीस आणि तिथून जेजुरीला येण्याचे धाडस केलेस. कारण जीव व्हायला होता त्यांच्या पायाशी. तुम्ही म्हातारा व्हायचा शाप दिला असून बी ते नाही थांबले. ते आले माझ्याकडे, पण वळख नाही दावली. का? कारण म्या त्यासनी सुखात ठेवल म्हणून. स्वतः देव असून बी राबले आणि कमावलेली भाकर खाल्ली त्यांनी. माझ्यासाठी एवढं राबले देव. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.